जाता आणि आज पण संडे आहे तसाच आणि आज माझ्या बाबांनी मला रिव्हरवर घेऊन आला आणि आज त्याचं पाणी एकदम कम आहे तर तुम्ही बघू शकता। तर मित्रांनो आजूबाजूचा परिसर भरपूर छान आहे। जर तुम्ही तो माउंटेन पाहिलात आणि भरपूर खूप परिसर पाहिला असेल तर तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा कसा आहे हा परिसर। Oh my god! Oh my god! तर मित्रांनो हा तुम्ही दगड बघितलात कधी? हा दगड आपल्या पूर्वजांचा होता तर याला असं तर फार खूप आग लागते आणि मी तुम्हाला हा दाखवेन। ओ माय गॉड काय झालं मला अजून मिळते तर तुम्ही मला दाखव। आऊ हे बघा किती दगड मिळलेत मला। बघा 1 2 1 2 आणि 3 आणि 4 तर ह्या दगडाला असं झालं तर स्पार्क होतं ह्याला मी धुवून दाखवतो। तर मित्रांनो पूर्वी जिसून सांगतोय आपले पूर्वज होते तेव्हा ह्याचा इस्तेमाल करून असं घासायचे आणि आग लागायची म्हणून आपल्याला कळलं की हे असं आग लागतं। पूर्व माहीत नव्हतं लायटर पण नव्हतं तर असं प्रकारे नदीवर घासून आग लागायची किंवा दगड घासून आग लागायची। तर मित्रांनो तुम्ही जर नवीन असाल या शो मध्ये तर लाईक शेअर सबस्क्राईब सगळं करा आणि कमेंट मध्ये सांगा की कसं आवडलं आणि जर फक्त सबस्क्राईब करा जर तुम्ही जुने असेल तर फक्त सबस्क्राईब करा। नवीन लोकांनी पण या चॅनलला सबस्क्राईब करा ठीक आहे। तर मित्रांनो मला अजून एक असा दगड मिळेल तर मी याला धुतोय खरं पाठी मित्रांनो मी धुला तर मित्रांनो ह्या दगडच्या बारेमध्ये तुम्हाला माहित असेल तर मला कमेंट्स मध्ये सांगा आणि हे दगड कसे व्हाईट होतात ते पण मला सांगा। बाय। बाउंस झाला थोडा आम्ही धानेश्वर मंदिर मध्ये आलो आहे। तो धानेश्वर या मंदिरामध्ये आलो आहे तर या रविवारी तुम्हाला मी चांगल्या जागा दाखवणार। तर मित्रांनो मी वेळ तुम्हाला मंदिर दाखवणार पण तो धबधबा होता तो दाखवतो। माझ्या वर्षाच्या व्हिडिओ मध्ये तो धबधबा जवळ दिसत होता तर तो भरपूर जवळून दिसणार आहे जवळ आलो आहे। तर मित्रांनो हे आहे धनेश्वर मंदिर। मित्रांनो तुम्हाला जर धबधब्याच्या अजून जवळ जायचं असेल तर मला सांगा कमेंट्स मध्ये। तर मी आता चाललोय जवळ। तर आम्ही महिना भरपूर घ्यायचोय धबधबा जवळ चालत जायला
तुम्ही व्हिडिओला नक्की शेअर, लाईक, सबस्क्राईब करा. चालायला खूप वेळ लागत आहे. जर तुम्हाला धबधब्याच्या जवळ जायचं असेल तर आणि तुम्हाला इथे पैसे देऊन जर हॉटेल आहे इथे तुम्हाला खायचं असेल जर काय तर तुम्ही इथे जाऊ शकता. इथे व्हेज किंवा नॉनव्हेज मिळू शकतं आणि तुमची इथे पूर्ण दिवस ट्रिप होऊ शकते. तर मित्रांनो इथे छान व्यवस्था केली आहे अगदी नदीच्या बाजूला बसायला. तर आमच्यासारखे इथे खूप लोक फिरायला आले. जेवताना नजारा खूप छान दिसतोय. मित्रांनो फायनली आम्ही फिरून थकलो म्हणून आम्ही हॉटेलमध्ये आलो खायला. तर मी व्हेज फ्राईड राईस खात आहे आणि सोबत माझा टेस्टी आहे. तर मित्रांनो फर्स्ट लेडीज भएको उनी त नि अब मलाई के मेरो चाहिँ दसैँमा एक्लै भएर नि दसैँ माइत जानु भन्नु छैन. 3:45 झाले. खूप भूक लागलेली होती. खूप दमलो. आम्ही नेक्स्ट संडेला दुसऱ्या ठिकाणी जाणार आहे आणि संडेचे नेहमीचे व्हिडिओ बघा आणि लाईक सबस्क्राईब करा. धन्यवाद. हे मी दगड रिव्हरवरून आणले आणि तुम्हाला मी दाखवणार आहे की लाईट ऑफ करून हे कसे स्पार्क होतात. तर चला दाखवतो तुम्हाला. तर आम्ही आमच्या सारी काउंट करून दाखवतो. 1 2 3 4 5 6 7 8 पूर्ण आम्ही एक दगड आणलं. मित्रांनो तुम्हाला मी अंधेऱ्यामध्ये दाखवतो. तर तुम्ही बघितलं कसं तुम्हाला ऑरेंज तुम्हाला दिसलं तुम्हाला. कोणते तर मित्रांनो तुम्हाला दिसलं कसं ते स्पार्क होतंय. तर तुम्हाला दिसलं कसं होते ते स्पार्क. तर अशा प्रकारे एका लग्नासून होतात.
तर मित्रांनो तुम्ही आवाज ऐकली कशी होती मित्रांनो बघा आम्ही 30 रुपीज मध्ये एवढी सारी भाजी आणली कारण की आम्ही डायरेक्ट शेतकऱ्यामधून गेली म्हणून आम्हाला स्वस्त मिळाली फक्त 30 रुपीज मध्ये तर मित्रांनो बघा किती आहे भाजी आम्ही त्याच्या अजून काकडी आणली तर तुम्ही बघा ही पण 30 रुपीजला सगळ्या 30 रुपीजला बाय मित्रांनो काळजी घ्या बाय